नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। खूप महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये। 2,500 रुपये ऑक्टोबरचा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, कारण यामध्ये शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी 2,500 रुपये हप्ता हवा असेल तर एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। आणि ही सूचना नेमकी काय असणार आहे, या सूचनेसंदर्भातली सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील। चला तर मग सबस्क्राइब करा, सुरुवात करूयाच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। संजय गांधी निराधार अनुदान योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना, तातडीची सूचना आलेली आहे। ऑक्टोबरचा हप्ता 2,500 रुपये वाटप होणार आहे, हे तर माहीतच आहे। पहा, शासन निर्णय जारी झालेला आहे। शासन निर्णयानुसार ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो 2,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु आता या 2,500 रुपयासंदर्भात शासनाकडून नवीन तातडीची सूचना लाभार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 2,500 रुपये हप्त्यासंदर्भात काय आहे सूचना जाणून घेऊया। तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे एक प्रेस नोट, आणि या प्रेस नोटच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 पासून दरमहा 2,500 रुपये म्हणजेच 2,500 रुपये इतके अर्थसहाय्य अदा करण्याबाबत दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कळविण्यात आलेले आहे। तर तुम्हाला माहीत आहे की 15 सप्टेंबरला शासन निर्णय आलेला आहे, आणि शासन निर्णयानुसार 2,500 रुपये जो हप्ता वाटप आहे तो ऑक्टोबर महिन्यापासून लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। इथपर्यंत सर्वांनाच माहीत आहे। पुढे यामध्ये आणखीन महत्त्वाची माहिती आहे। तर पुढे काय माहिती देण्यात आलेली आहे पहा। त्याच अनुषंगाने संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची यादी ही जी आहे ती संकेतस्थळावरती या ठिकाणी ही नाशिक या ठिकाणची ऑफिशियल साईट आहे। नाशिक जिल्ह्यांतर्गत ही साईट देण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यावाईज अशा प्रकारची प्रेस नोट जी आहे ती दिव्यांग बांधवांसाठी जारी करण्यात आलेली आहे, आणि ही नाशिक जिल्ह्याची प्रेस नोट असल्या कारणाने या ठिकाणी नाशिकची ऑफिशियल साईट दिसत आहे। तुमचा जिल्हा जर वेगळा असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्याच जिल्ह्याची लिंक मिळणार आहे, आणि त्याच जिल्ह्याच्या ऑफिशियल साईटवरती तुम्हाला हे प्रसिद्धी पत्रक म्हणजेच ही प्रेस नोट जी आहे ती पाहण्यास मिळणार आहे। पाहू शकता, संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तसेच प्रसिद्धी यादीनुसार सर्व लाभार्थ्यांना कळवण्यात येते की ऑक्टोबर 2025 पासून दरमहा 2,500 रुपये इतके अर्थसहाय्य मिळण्याकरता सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी आपले अद्ययावतचे हे कार्ड ॲप कोणकोणते, तर बँक पासबुक, त्याचबरोबर आधार कार्ड, एक अतिरिक्त 2 प्रत 2 दिवसात तहसील कार्यालय संजय गांधी योजना नाशिक शहर या कार्यालयाच्या अंतर्गत। तर पहा, लाभार्थ्यांना 2 दिवसाच्या आतमध्ये त्यांना काय करायचं आहे, त्यांचं UDID जे कार्ड आहे, त्याचबरोबर पासबुक, बँक पासबुक व आधार कार्ड, एक अतिरिक्त प्रत 2 दिवसात तहसीलदार संजय गांधी निराधार योजना नाशिक शहर या कार्यालयात सक्षम उपस्थित राहून, तर पहा, सक्षम उपस्थित राहून किंवा जवळच्या व्यक्तीच्या मार्फत हे तुम्हाला कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत। ज्या लाभार्थ्यांचे अद्ययावत मूळ UDID कार्ड जे आहे, त्याचबरोबर बँक पासबुक व आधार कार्ड प्राप्त होणार नाहीत, अशा लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 पासूनचे जे वाढीव अनुदान आहे 2,500 रुपये इतके अर्थसहाय्य जमा होणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे। तर अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। दिव्यांग बांधवांना जे वाढीव 2,500 रुपयाचं अनुदान ऑक्टोबरपासून मिळणार आहे, तर या वाढीव ऑक्टोबरपासून मिळणाऱ्या 2,500 रुपये अनुदानासाठी लाभार्थ्यांना काय करायचं आहे, तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांचं UDID कार्ड आहे, त्याचबरोबर अद्ययावत म्हणजे अपडेट केलेलं UDID कार्ड, त्याचबरोबर बँक पासबुक, आधार कार्ड प्राप्त होणार इत्यादी डॉक्युमेंट म्हणजे कोणतं, तर UDID कार्ड, पासबुक, बँक पासबुक आणि आधार कार्ड, हे जी कागदपत्र आहेत ती
सादर करायचे आहेत तहसील कार्यालयामध्ये. फक्त 2 दिवसामध्ये ही सादर करायचे आहेत पहा, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही 2,500 रुपये. ऑक्टोबरचा हप्ता मग तुम्हाला किती मिळणार तर 1,500 रुपये एवढाच हप्ता जमा करण्यात येईल जर तुम्ही ही कागदपत्र सादर केली नाहीत. UDID कार्ड, बँक पासबुक आणि आधार कार्ड ही 3 डॉक्युमेंट तुम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये तहसील कार्यालयामध्ये सादर करायचे आहे. स्वतः उपस्थित राहून किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून ही तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. अन्यथा तुम्हाला ऑक्टोबरचा वाढीव अनुदान हप्ता जो आहे तो मिळणार नाही. याची दक्षता सर्व दिव्यांग बांधवांनी घ्यायची आहे. आणि तुमच्या बरोबरच हा जो व्हिडिओ आहे तो इतर तुमचे दिव्यांग मित्रमैत्रिणी असतील, कोण जे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. नाशिक जिल्ह्याअंतर्गतली ही प्रेस नोट आहे आणि ही अशाच प्रकारची प्रेस नोट प्रत्येक जिल्ह्यासाठी जारी झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी.